रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर भरत गोगावलेंच्याच हाती, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांचं नाव जाहीर। रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना अखेर पालकमंत्री मिळाले। ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात आंदोलन। नाशिक महापालिकेवर संजय राऊतांच्या नेतृत्वात जन आक्रोश मोर्चा। खड्ड्यांमुळे 7 मृत्यू झाल्यानं मोर्चामध्ये प्रतिकात्मक यमराज आणि रेडा सहभागी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। राज्यातील विकास प्रकल्पांबाबत भेट घेतल्याची फडणवीसांची माहिती। महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा दिल्याचं म्हणत मोदींचे आभार मानले। विरोधी पक्ष म्हणून आपल्याला पुढेही जोमानं काम करायचंय, कोणीही संभ्रमात राहू नका, पक्षवाढीसाठी काम करा। बैठकीत शरद पवारांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यान पवारांचं मोठं विधान। महायुतीतील महामंडळ वाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता। या आठवड्यात महायुतीच्या समन्वय समितीची बैठक। सप्टेंबरमध्ये महामंडळ वाटप होण्याची शक्यता। महाजनांच्या जावयाने दुसऱ्या कंपनीच्या नावावर कुंभमेळ्याचं कंत्राट मिळवलंय, संजय राऊतांचा आरोप। तर राऊतांना काय बडबड करायची ती करू द्या, गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। कधी कुणाच्या आया बहिणींवर बोललो नाही, तुम्ही वाईट ठरायला गेला तर मराठी त्याच भाषेत उत्तर देतील। नवनाथ वाघमारेंसह जरांगेंचा हाकेंनाही इशारा। यवतमाळच्या चिंदुजीपुरके आश्रमशाळेत पुरेशा व्यवस्था नसल्याचं अहवालातून समोर। विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजेच नसल्याचं धक्कादायक वास्तव। बेड कमी असल्यानं 70% मुलं जमिनीवर झोपत असल्याचा अहवाल। पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाईल कंपनीत स्फोट। उत्पादन सुरू असताना ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती। अपघातात काही कामगार जखमी झाल्याची भीती। मीरा भाईंदरमधील गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळला। सुदैवाने एक स्कूल बस अवघ्या काही सेकंदांनी पुढे गेल्यानं मोठा अनर्थ टळला।